फक्त एका गोष्टीमुळे भेटते, दॅट इज अ गुड रिलेशनशिप. कशामध्ये हॅपीनेस आपल्याला? द गुड रिलेशनशिप. तर शेवटचं तुम्ही बघितलं असेल, द गुड रिलेशनशिप कीप अस हॅपियर अँड हेल्दियर फ्रेंड. हे जगातला सर्वात मोठं रिसर्चचं म्हणणं आहे, द गुड रिलेशनशिप. म्हणजे त्यांचा रिसर्च सुरू झाला 100 वर्षापूर्वी चालू झाला असेल. पण सांगायचा दृष्टी या रिसर्चचा हा होता, त्यांचा मगज हे थोडं हे झालेलं आहे. हृदयरोग किंवा कॅन्सर यासारख्या आजाराचं सर्वात मेन कारण त्यांना असं कळलं की ज्या लोकांचे बॅड रिलेशनशिप होते किंवा रिलेशनशिप चांगल्या नव्हत्या त्यांना बरेच आजार झाले. व्हॉट इज रिलेशनशिप? म्हणजे आपले सोशियल रिलेशनशिप आणि डोमेस्टिक रिलेशनशिप ते बघूया आपण. हे कारण सांगायचे हे आहे महत्वाचं. ऑर्गन ऑफ मेडिसिन जे माझा विषय आहे, डॉक्टर सॅम्युअल हॅनेमननी पेज नंबर 94 250 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. व्हॉट इज द बेस्ट फंडामेंटल कॉज? द फंडामेंटल कॉज इज द मोरल, intellectual character, his occupation, mode of living, and social and domestic relationships, and his age and sexual function. डॉक्टर सॅम्युअल हॅनेमनने 250 वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं, the domestic and social relationship is the basic cause of the diseases. डॉक्टर सॅम्युअल हॅनेमननी 7 कारणं सांगितली आजाराची मेन, ते आज आपण पाहणार. व्हॉट इज द बेसिक कॉज ऑफ द डिसीजेस? जसं माझ्या सब्जेक्टचा हेच आहे, आजाराचे मूळ कारण काय. डॉक्टर सॅम्युअल हॅनेमननी 4 गोष्टी आपल्याला सांगितल्या, 6 गोष्टी. हिज सोशल अँड डोमेस्टिक रिलेशनशिप्स, हिज मोरल अँड इंटेलेक्चुअल कॅरेक्टर, हिज ऑक्युपेशन, मोड अँड लिव्हिंग हॅबिट्स, हिज एज अँड सेक्शुअल फंक्शन. आणि मित्रांनो, याच्यावर तुम्ही बारीकाईने अभ्यास तुम्हाला सांगेल आता तुम्हाला कळेल या गोष्टी की खरंच आहे. या 6 गोष्टीवर आपला आरोग्य, 6 गोष्टीवर आपलं आरोग्य अवलंबून. तर या याच्यात डॉक्टर सॅम्युअल हॅनेमनला पुढे जाऊन मायझम नाव दिलं. दॅट इज द बेसिक कॉज ऑफ मायझम. इथूनच सुरू होतात ते आपण बघूया. तर पहिलं आहे त्यांचं सोशल अँड डोमेस्टिक रिलेशनशिप्स. आता मी तुम्हाला काही केस दाखवेल, तिथून तुम्हाला कळेल की सोशल अँड डोमेस्टिक रिलेशनशिप आजारावर कसे, आपल्या आरोग्यावर कसा परिणाम पडतात. एक केस बघूया. द केस ऑफ कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, सीबीडी, कार्डियक अरेस्ट. किंवा तुम्ही बघितलं असेल, माझ्याकडे एक पेशंट आला होता. त्या पेशंटचं नाव आपण सांगू शकत नाही, तर त्या पेशंट नाव आपण आयडिया घेऊ शकतो, कारण इथे राईट ऑफ पॅरामिटी असतो. पर्सनल लाईफ आपण इथे करू शकत नाही. त्या पेशंटचा नाव XYZ आहे. तो माझ्याकडे 6 महिन्यापूर्वी माझ्याकडे आला होता आणि ते वयाचं 60 वर्ष, मेल पेशंट. व्हॉट इज द प्रॉब्लेम? त्या केसला काय होतं बघा, तुमचा झोप घ्यायचा. केस पूर्णपणे आहे का? तो टीचर आहे, शिक्षक आहे, 60 वर्ष आहे. त्याला हिस्ट्री ऑफ डायबिटीज आहे 2 वर्षापासून. आणि त्याला इथून 1 वर्षाखाली त्याला कार्डियक अरेस्ट आला. लगेच त्याला हार्ट अटॅक आला, अँजिओप्लास्टी झाली. पण अँजिओप्लास्टी झाल्यावर त्याला खूप लक्षण आले. पोट साफ होण्याला लागला, चिडचिडपणा वाढला, राग येऊ लागला, बऱ्याच गोष्टी येऊ लागल्या. तो माझ्याकडे आला, जिथून तो जवळपास 6 महिन्यापूर्वी, मी नवीन केस दाखवतोय तुम्हाला. आल्यावर त्यांनी सांगितलं मला इथून 1 वर्षापूर्वी मला कार्डियक अरेस्ट होऊन गेला, 2 वर्षापूर्वी मला डायबिटीज आहे. तुम्हाला माहिती आहे होमिओपॅथीचे क्वेश्चन काय असतात? 2 अटॅक कसं काय आला? सांगितलं सर अटॅक आला, मला खाली दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो, अँजिओग्राफी केली, ब्लॉकेज निघाले. नंतर माझा दुसरा प्रश्न त्यांना असा होता की तुम्हाला डायबिटीज कधीपासून आहे? त्यांनी सांगितलं 2 वर्षापासून. किती वर्षापासून? 2 इयर्स. 2 इयर्स पासून डायबिटीज आहे. आमचा दुसरा क्वेश्चन असतो की आता आपलं शोधायचं कारण. डॉक्टरांचे इन्व्हेस्टिगेटर, म्हणजे जसं की इन्व्हेस्टिगेटर आपण कसे करतात, पहिले कार्डियक अरेस्ट कशामुळे आला माहित नाही. डॉक्टरने सांगितले डायबिटीज वाढल्यामुळे मला कार्डियक अरेस्ट आला. ठीक आहे, डायबिटीज कशामुळे आला? काय नाही, एका दिवशी हातापायला तर मुंग्या लागल्या, जबीला वारंवार जाऊ लागला, डोकं दुखू लागलं. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने सांगितलं शुगर चेक करा, शुगर निकडे 400, डायग्नोसिस. तुम्ही जेव्हा काय लक्षण आले तेव्हा तुम्हाला काय त्रास होता, काय झालं होतं का? आमच्या कॉमन क्वेश्चन इथं माझे काही पेशंटमध्ये आम्ही कॉमन क्वेश्चन विचारतो, तुमची लाईफ कशी गेली आतापर्यंत? तर ठीक केली. ठीक म्हणजे ठीक आहे, लाईफ व्यवस्थित चालली आहे. तुला जीवनाचा आणखी क्वेश्चन असतो आमच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी, तुमच्या लाईफचा सर्वात दुःखदायी प्रसंग बघून द्या. बघा मित्रांनो, इथून चालू होते केसची स्टडी कॉल. 2 वर्षात 6 महिन्यापूर्वी कार्डियक अरेस्ट आला, 2 वर्षापूर्वी डायबिटीज आहे. डायबिटीजच्या आधी त्याने सांगितलं माझ्या जीवनात एक सर्वात मोठी घटना घडली. काय घडली? तर हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण तुम्ही विचारल्यामुळे मी सांगतोय. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा नांदेडला राहतो, एक मुलगा पुण्याला राहतो.
आज जो जवळून पूर्ण मुलाचं मला जमत नाही. म्हणजे ते त्या ठिकाणी राहतो, हा ठिकाणी राहतो आणि आम्ही नवरा बायको. प्रॉब्लेम काय झाले, सर्व काही चाललं हेल्दी लाईफ, एकदम घरामध्ये एक छान भांडणं झाली. भांडणामध्ये काय झालं की घराचे डिवायडेशन झाले. एक नांदेडचं घर एका मुलाला आलं, तिकडचं घर त्यांना मुलाला दिलं. आता सर्वात मोठा प्रॉब्लेम झाला, 2 मुलं, एक मुलगा पुण्याला राहतो, एक मुलगा नांदेडला राहतो. हेल्दी आहे, इथं काहीच लक्ष नाही त्यांना. लक्षात ठेवा, इथं काहीच नाही आहे. व्हॉट इज अ प्रॉब्लेम? इथं काय प्रॉब्लेम झाला त्यांना, ही मुलं पण खूप हुशार. त्यांनी काय केलं, तिने एक फॉर्म्युला काढला की काही दिवस आई या मुलाकडे राहील, काही दिवस आई त्या मुलाकडे राहील. व्हॉट इज द रिलेशनशिपचा इफेक्ट काय पडतो बघा. फॉर्म्युला काय केला त्यांनी, एक आई इथे राहील, एक आई तिथे राहील, आणि एक वडील इथे राहतील माझे आणि आई तिथे राहील, आणि अल्टून काढून करून टाकू आपण. 6 महिन्यात तुझ्याकडे आई राहील, 6 महिन्यानंतर पुन्हा आपण चेंज करू. हे डन पण झालं. आता प्रॉब्लेम इथे सुरू झाला. वन ऑफ द इथं काय सांगितलं डॉक्टर सॅम्युअल हॅनेमॅननी, फर्स्ट यू फाइंड आउट द डोमेस्टिक अँड सोशल रिलेशन्स. डोमेस्टिक रिलेशन म्हणजे फॅमिली रिलेशनशिप. तर इथे त्यांना बघा, पती पत्नी आहे, जन्माचे त्यांनी बंधन बांधलेलं आहे, पण त्यांना एका कारणामुळे वेगळं होऊ लागत आहे, आणि ते वेगळं इफेक्ट काय करतो लाईफवर ते आपण बघूया. मी तुम्हाला त्या पेशंटच्या व्हिडिओ दाखवू शकत नाही, पण त्या पेशंट सारखी प्रतिरूप एक तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही, म्हणून तुम्हाला कळेल की बिमारी कशी असते. हे बघा, ही केस मी तुम्हाला दाखवेल. ही केस आता मी ओरिजिनल पेशंट तुम्हाला दाखवू शकत नाही, पण त्याची प्रतिरूप तुम्हाला दाखवू शकतो. एक एक वर्ड तुम्ही लक्षात ठेवा, बिमारी कशी वाढते. हे दोघं नवरा बायको आहेत, दोघं वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. त्यांचे गाण्याचे शब्द आहे का, मैं यहाँ तू वहाँ जिंदगी का. दोघांचे रिलेशन एवढे तुटले. पण ते हेल्दी होते, पण इथून त्यांना बिमारी सुरू झाली. लक्षात ठेवा, बिकॉज द ब्रेकेज ऑफ द रिलेशनशिप, द गुड रिलेशनशिप. आतापर्यंत ते खूप आनंदी होते. दुःख कुठून सुरू झालं लक्षात ठेवा, ते दोघं वेगळेच आहेत. जगाला सर्वात मोठं दुःख आहे, आणि दुःख एका घटनेचे असं तर ठीक आहे, पण हे वारंवार चालू राहील तुमच्या लाईफमध्ये, बिमार पडणार. मी नाही सांगत, डॉक्टर सांगणार, हे मी नाही सांगत. युनिव्हर्सिटी मी सांगितलं की जेव्हा रिलेशन गुड रिलेशन तुमच्या ब्रेकच होणार, तुमच्या लाईफमध्ये पण असं झालं. जेव्हा मी हिस्ट्री घेतो, आम्हाला 70% पेशंटला हे कळायला भेटते, काही ना काहीतरी ब्रेकच भेटतं. कृपया पुढे आणखी तिथं तुम्ही आले का शब्दाकडे फेशियल एक्सप्रेशनकडे लक्षात येईल, तर तुम्हाला कळेल व्हॉट प्रॉब्लेम होईल. शरीरामध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर चेंज होतात, हार्मोनल इम्बॅलन्स होते, त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. डॉक्टर सॅम्युअल हॅनेमॅनमध्ये विचारलेलं आहे, जोपर्यंत बारकाईने इथं बॅकमध्ये बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला बेसिक कारण कळणार. आणि इथून पेशंटला बऱ्याच एका दिवसासाठी पेकट झालं तर ठीक आहे, पण लाईफ टाईमसाठी इट्स व्हेरी डेंजर. जे व्यक्ती सोशल लाईफ जगतात किंवा एकत्र राहतात ते खूप आनंदी राहतात. म्हणजे ॲक्युरेट राहतात असं म्हणलं जाते. हार्वर्ड युनिव्हर्सिटी म्हणते जो व्यक्ती राहतो ॲक्युरेट राहतो, ते एक व्यक्ती ॲक्युरेट राहत असेल तो रोज 15 सिगरेट पिण्यासारखा इफेक्ट पडू शकतो. म्हणजे रिलेशनशिप किती महत्त्वाचे असतात आपल्या केसमध्ये. आणि माझ्या केस आम्ही जेव्हा पेशंटमध्ये बघतो तर रिलेशनशिप खूप बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला बघायला पडतात. म्हणून प्रॅक्टिकली आपण हे करूया. दुसरी केस आपण बघूया, तिथं तुम्हाला कळेल
दुसरी केस बघूया आपण. त्या केसमध्ये हायपरटेन्शन बीपी आहे. हे बीपी कधी सुरू झाला त्या पेशंटला, तर पेशंटचं वय आहे बीपी चालू करून. स्टॅटिस्टिक्स बघितलं आपण केसमध्ये बघूया. जगामध्ये सर्वात जास्त पेशंट जे मरतात कार्डिओव्हास्क्युलर डिसीजने मरतात, दुसरा पेशंट मरतो जो कॅन्सरने मरतो, दुसऱ्या कारणामुळे. पण सर्वात जास्त कारण तुम्हाला बघायला भेटतं कार्डिओव्हास्क्युलर डिसीज. आणि कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस सर्वात मेन कारण तुम्ही बघितलं, अरे का रोज तुम्हाला फोन येते याच्यामुळे कार्डियक अरेस्ट झाला, पण तुझ्या मागे हिस्ट्री जर बघितली तर तुम्हाला स्ट्रेस भेटेल. आणि स्ट्रेस कशामुळे भेटेल, दॅट इज ब्रेकेज ऑफ द रिलेशनशिप. माझा मुलगा पुढे राहतोय किंवा माझा मुलगा माझ्याशी मला बरोबर बोलत नाही आहे, माझी आई आणि वडिलांमध्ये मला बरोबर पडत नाही आहे, पती मला बरोबर पडत नाही आहे. बऱ्याच गोष्टी आपल्या हेल्थवर इफेक्ट पडतात, ते दिवसेंदिवस वाढतच जातात. आणि त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण इफेक्ट पडत असतो, आपल्या शरीरात एक पॉयझन क्रिएट होतो. आणि त्या पॉयझनला आपण देत आहे गाडीचं पोल्युशन, आणि त्यालाच नाव डॉक्टर साहेबांमध्ये त्याला माहिती आहे. तर आपण दुसरी केस पाहूया. दुसऱ्या केसमध्ये तुम्हाला कळेल. केस ऑफ हायपर टेन्शन आणि हायपरथॉयरॉइडिझम. ही केस माझ्याकडे आली होती. आता हे सर्व गोष्टी बरोबर आपण हायपर टेन्शन बघणार, त्याचे आपण लिपिड प्रोफाईल बघणार, केफडी बघणार, ह्या सर्व गोष्टी आपण बघत असतो. ECG काढणार, नंतर हायपरथॉयरॉइडिझम बघणार, त्याचे DS किती आहे, T4 TS टेस्ट किती आहे. त्या पेशंटला हायपर टेन्शन किती दिवसाखाली झाला होता, तर पेशंटचं वय आहे 50 वर्ष, फिमेल पेशंट, हाऊस वाईफ. हायपर टेन्शन 3 वर्षापासून आहे. थायरॉइड पेशंट आहे 1 वर्षापासून. कसलाच प्रॉब्लेम नाही, कसला त्याला फॅमिली हिस्ट्रीमध्ये थायरॉइड आहे का नाही आहे, ॲडिशन आहे का नाही आहे, मग याला थायरॉइड झाला कसं. सायन्स सांगते जोपर्यंत कॉलेज आहे तोपर्यंत आजार होतो. असं डायरेक्ट कसं थायरॉइड हायपर टेन्शन त्याच्यामुळे होईल. काय कारण आहे, कारण काय होतं, त्या पेशंट मला सांगितलं 3 वर्ष बीपी आहे, आता काय त्रास काय होतो, तर गोळी खाऊन पण त्याला दम लागतो, गोळी खाऊन पण त्याला अंगाला घाम येतो.